नमस्ते. काल रात्री आपल्या जुन्नर तालुक्यात बोरी गावात कोरडेमाळ्यात अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली, दुर्दैवी घटना घडली. आपल्या कोरडेमाळ्यात काय नाव वडिलांचं? राजेंद्र कोरडे यांच्या घरी मध्यरात्री दरोड्याची घटना घडली. याच्यामुळे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी भेदरून गेलंय. सगळ्या परिसरात या ठिकाणी दहशत जी निर्माण झाली. खरं तर वाणी साहेबीत आल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली, खूप वाईट परिस्थिती आहे. आमच्याच खरं तर कुटुंबातील नारायणवाडी परिसरातील आमचे विलासनाना पानसरे, कैलासनाना पानसरे, सुभाषदादा पानसरे अतिशय चांगली काम करणारे मंडळी, त्यांच्याच कुटुंबातील कन्या ह्या कुटुंबात खरं तर दिली. आमचे जावई या ठिकाणी उपस्थित आहे. आणि ज्यावेळेस सकाळी घटना घडली त्यावेळेस खरं तर पोलीस डिपार्टमेंटशी पण आम्ही त्या ठिकाणी संपर्कात होतो. परंतु इथं आल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली. या ठिकाणी सगळा बोरी गावचा सगळा तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपण पाहतो की सगळं कुटुंब, सगळी लोक या दहशतीखाली आहेत, या दरोड्याच्या दहशतीखाली आहेत. कारण आपण पाहिलं की इथं आल्यानंतर दोन्ही दरवाजे एवढ्या मोठ्या दगडांनी तोडून टाकले. जर हीच दगडी जर आमच्या लोकांच्या डोक्यावर पडली असती तर काय अवस्था झाली असती. आज घरात लहान लेकरं आहे, आमच्या सगळ्या महिला भगिनी आहे. आणि आज सुमारे जवळ 15 ते 20 तोळ्यांचं ऐवज या ठिकाणी चोरट्यांनी त्या ठिकाणी लंपास केला, चोरून नेला. ज्यावेळेस दरोडेखोर आतमध्ये घुसले त्यांनी ह्या गोष्टीची पर्वा नाही केली की या ठिकाणी आमचे जावई असतील यांच्यावर पण त्या ठिकाणी प्रतिकार केला, त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. आणि खरं तर त्याच्यामुळे सगळं कुटुंब भेदरून गेलं. आज लहान लेकरं घरात होती. त्यांनी एकही अशी खोली अशी ठेवली नाही की तिथे त्यांनी ती उचकली नाही. सगळंच यांचे बेडपासून कपाटापर्यंत हे सगळं त्यांची उचापाचं केली. आज सगळ्या घरातला जो ऐवज आहे खरं तर तो त्यांनी चोरून नेला. आज खरं तर शेतकरी कुटुंब आहे. माझी या निमित्तानं पोलीस डिपार्टमेंटला या ठिकाणी विनंती राहील, जेवढं लवकरात लवकर तपास करून आरोपींना अटक करा आणि आमच्या हा कुटुंबाचा जो ऐवज गेलाय तो परत त्यांना रिकव्हर मिळावा ही माझी खरोखर कळकळीची विनंती. कारण ज्यावेळेस आमची सामान्य माणसं एवढं सगळं या ठिकाणी कमवत असतात आणि असं जर कुठले तरी चुकीची लोक हे नराधम अशा पद्धतीने येऊन जर ते चोऱ्या माऱ्या करत असेल, बरं वाणी साहेब फक्त चोरी नाही, माझ्या दृष्टीने हा एक दरोडा आहे. आणि हल्ला करून शिवाय त्यांना मारहाण करून खरं तर हा दरोडा केलेला आहे. त्याच्यामुळे ह्या परिसराची दहशत माझी या निमित्तानं खरं तर इथल्या ग्रामस्थांना खरं तर हे विनंती राहील की तुम्ही कुणी पण या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र या परिसरात सगळ्यांनी सतर्क राहावं, सगळ्यांनी या ठिकाणी गस्त करत राहावं. आम्ही पण पोलीस डिपार्टमेंटला त्या माध्यमातून पेट्रोलिंग करण्यास सांगितलंय. परंतु आपण सगळ्यांनी एकमेकांना मोबाईलच्या कॉन्टॅक्टमध्ये सगळ्यांनी सतर्क राहावं. कारण आज खरं तर ह्या कुटुंबावर परिस्थिती आहे, उद्या दुसऱ्या कुटुंबावर पण येऊ शकते. तालुक्यातल्या पण माझ्या सगळ्या नागरिकांना ही मनापासूनच खरं तर ही विनंती राहील. धन्यवाद. आमदार शरद सोनवणे यांच्याकडे काय मागणी कराल? त्या खरं तर गणेश भाऊंचा आणि आमदार साहेबांचा पण मागाशी फोनद्वारे संपर्क झालाय, कुटुंबाशी पण बोलणं करून दिलंय आणि त्यांनी एलसीबीशी पण त्या ठिकाणी संपर्क साधलाय. एलसीबीला सांगून लवकरात लवकर आणि पोलीस डिपार्टमेंटला सांगून लवकरात लवकर या सगळ्या गुन्ह्याचा तपास करायला सांगितलाय. लवकरात लवकर आरोपींना अटक करायला सांगितली, चोरट्यांना त्या अटक करायला सांगितली आणि यांचा परत ऐवज कसा मिळेल या दृष्टीने खरं तर प्रयत्न चालू आहे. आमदार महोदय काय म्हणाले? आमदार साहेबांनी कुटुंबाला विश्वास दिलाय की दरोडेखोरांना लवकर अटक करू आणि तुमचं जे गेलेलं ऐवज आहे तुम्हाला मिळवून द्यायचा प्रयत्न करू. उद्या अधिवेशन चालू होते मला वाटतं, त्याच्यामुळे ते मुंबईला गेलेत. पण आल्यानंतर कुटुंबाची भेट घेतो असं त्यांनी फोनवरती त्यांना सांगितलं. त्यांना रात्री फोन केलता ना 2:30 वाजता. ते 3 वाजता आले. नाही आता कसं आहे, घटना घडली शेवटी कुटुंबाला आधार देण्यासाठी आले भाऊ लक्षात बिदरून गेलेत नाही. 100% काळजी करू नका. गणेश भाऊ काय होतं काही कुटुंब समजा येत असत की ताई तर काल अचानक पाहुणे म्हणून आली, म्हणजे रात्री पाहिलं तिला पण पाहिल्यानंतरच कळतं की ते अजून लहान लहान मुली. आता हिच्या एका मुलाचं ते कानातलं आहे ना कृष्णाचं, एक काढलं हिने केल्यामुळे एक तरी ठेवलं, बाकीचं नाही काढून दिलं. एका बाजूचं काढलं. गळ्यातलं, एक कानातलं, पायातलं नाही काढून दिलं. ताई, तुम्हाला भीती वाटली नाही का हो एवढं सगळं बघितल्यावर?
नाही, विशेष म्हणजे बाळाचं ओढलं नाही हे बरं झालं. एक दोन राहिला होता ना तर ती ओढलं नाही ते फार गुडवेळ झालं त्या बाबतीत नाही का? इथे घे बाय. नाही तर अवघड झालं असतं. आपण रिकव्हरी पण तुम्ही आता कोणाशी बोलले? LCB कोणाशी बोलले? साबळे अच्छा. चंद्र साहेबांच्याकडे बोलले? साबळेने आता मला जरी सांगा साबळेने फक्त तुम्ही ते आता मानसिक धक्क्यात राहू नका. ठीक आहे, आता शेवटी घटना घडली, 100% दहशत ती आहेच. पण आता आपण जेवढं करता येईल करू तेवढं करू. तुम्हाला जेवढं बाहेर तिथून पडता येईल तेवढं पडा. सगळे स्थानिकांनी प्रत्येक तुम्ही सगळेजण आहेच आहे ना. आणि आता रात्री जर कळालं असतं ना, आम्ही रात्री आलो असतो. रात्री तोच मला म्हटला ना, मला करायला फोन केला, मी लगेच आलो असतो आम्ही सगळे. नाही, घटना फार गंभीर आणि वाईट आहे, धक्कादायक आहे सगळं. इथे घे सर काय बोलायचं आहे? हा इथे पण आतमध्ये सरितलं बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.